समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपुष्पगुच्छमस्तकं सुनादवेणुमस्तकम् आनन्दरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं व्रजे व्रजे कमण्डलम् लोकाभिरामं रणरङ्गवीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरेशं वातात्मनुजस्य वानन्दरूपं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सेवेसाठी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो दया ते धर्मू धर्म ते सुखागमू सुखी पुरुषतमू असे जैसा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी घेतलेली ओपिनियन यांचे राजे योग्यांची माऊली अनाथाची मायस्मरे माझे ज्ञानोबराया आणि ज्ञानोबरायांनी अध्याय ज्ञानेश्वरी ते अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 1634 मध्ये ज्ञानोबराया तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की दया ते धर्म आणि जिथे भगवंताचा वास असतो त्याच्या अंतरंगामध्ये माणसाच्या काय पाहिजे दयेचा भाव लागतो दया ते धर्मू धर्म ते सुखागमू सुखी पुरुषोत्तमू असे जैसा विश्वाच्या मालकाची एवढी आपल्यावरती अगाध कृपा आहे आणि त्या कृपेच्या आशीर्वादानं आपल्या नायगाव गावात गेली किती वर्ष 20वे वर्ष म्हणजे याचा अर्थ आपल्या गावचे तप पूर्ण व्हायला अजून 4 वर्ष 2 तप पूर्ण व्हायला अजून किती वर्षे 4 वर्षे का तर विश्वाच्या मालकाचा माझ्या असणाऱ्या भोलेनाथाचा तिथं वास आहे जेथे वैष्णवाचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश माझ्या विश्वाच्या मालकाचं आता आरुळ अवस्थेमध्ये आणि त्या गावामध्ये माझ्या विश्वाच्या मालकाचं जे नामचिंतन गेली 20 वर्ष चालतंय याचा अर्थ त्या भगवंताच्या नामाचा असणारा धर्माचा जो भगवा पदक आहे तो आज या गावात येतोय चालतोय त्या विश्वाच्या मालकाने हा इंद्रिय दिलाय हातपाय दिले कशासाठी दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तुझडसी नारायण नास जीव पण बरोगा दिले इंद्रिय हात पाय कान भगवानाला आपले हात पाय नाक डोळे कान दिले त्यासाठी दिले त्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिली टाळी दिली पाय दिले कशासाठी दिली टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट
ही चालावी पंढरीची. कुठली चालायची वाट? पंढरी चालायची. बरोबर की नाही? का पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. जीवनात आणून काय करायचं आपल्याला? तर विश्वाच्या मालकाची भेट घ्यायची आणि भेट घेतल्यानंतर अंतरंगामध्ये जेवढा दुःख असतो ना, तो दुखवटा सगळा निघून जातो. कधी? त्याचं रूप पाहिल्यानंतर. रूप पाहता रजनी आणि सुख झाले व साधनी. साधनी म्हणजे बुद्धी. त्या विश्वाच्या मालकाचं रूप पाहिलं ना, तर माणसाच्या अंतरंगामध्ये जो काही काम, क्रोध, मद, मत्सर जे काय 6 गुणे, ते 6 गुण जळले जातात त्या विश्वाच्या मालकाचं रूप पाहिल्यानंतर. काल आपल्या असणाऱ्या नामयज्ञ सोहळ्याला सुरुवात झाली. काल महाराजांनी तुम्हाला नामावरती किंवा रूपावरती सांगितलं असेल, पण विश्वाच्या मालकाचं नाम, त्याचं रूप पाहत असताना पण त्या विश्वाच्या मालकाचा धर्म, त्या धर्माची पताका तुम्हाला मला रोवायची आहे. आणि त्या धर्मासाठी, माझ्या विश्वाच्या मालकाचं मी आज निरूपणासाठी दया ते धर्मू, धर्म ते सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू असे जैसा आपल्या वडवडीवरांनी आपल्याला धर्म शिकवलाय. आणि त्या धर्मावरती आपण पाय ठेवून त्या असणाऱ्या वारीची, असणाऱ्या धर्माची आपण काय केली पाहिजे? तर अभ्यासानं मिमिचिका आपल्या जीवनातली असणारी, जीवनातली भगवंताची प्रयोगशक्ती आपण वाढवली पाहिजे. विश्वाच्या मालकानं जरी आपल्याला हातपाय दिले असेल, विश्वाच्या मालकाचं नामचिंतन जरी आपण करत असेल, पण त्या विश्वाच्या मालकाचा असणारा जो सोहळा आहे, त्या सोहळ्यामध्ये कधी खंड पडता कामा नाही. माझे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या जीवनामध्ये अनेक धर्माची संकट पडली, पण त्या धर्माच्या संकटात त्यांनी काय केली? लाथळून टाकली. एवढं साम्राज्य माझ्या राजांचं होतं, माझ्या संतांचं होतं, पण आजच्या ह्या कलियुगामध्ये पण त्या साम्राज्याच्या वरती असणारा तो धर्माचा पताकाचा. आणि इथं आज प्रत्येकाची चाचीची लोकशाही. इथं प्रत्येकाला कुणी कुणाच्या मनाचा विचार करत नसतो. प्रत्येक जण माझं मला आणि माझंच खरं, याच गोष्टीवरती काय करतो? ठाम मत ठेवत असतो. विश्वाच्या मालकाने ज्या पोती ज्या काही गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये बिंबवल्यात, मात्र लोक त्याचा विचार करत नाही. जग उलट चाललं ऐका जगाची तरा. जग उलट चाललंय आणि जगामध्ये कोणाला कोणाची किंमत नाही. नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, आमची सुखायला रे केल्यात अशी माझे म्हणणे. इथे सगळेजण मायेच्या बाजारामध्ये अडकलेत. इथं कुणाला कुणाचं काय कळतच? हा माझा आहे, तो माझा आहे. अरे बाबा, कुठं आयुष्याचा बरा ए भाऊगा पसरा टाकोळी पडती रंगापुरे. ज्यावेळेस आपल्याला विश्वाच्या मालकाचा हा जो काही महाप्रसाद मिळालाय, त्यावेळेस या शरीराचा आणि आत्म्याचं कनेक्शन तुटलं ना, तर समोर आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणावरती आपल्याला सगळ्यांना जायचे. पण तो मार्ग निवडत असताना विश्वाच्या मालकाची नामचिंतनेचा जो भगवा ध्वज आहे ना, तो तुम्हा माझ्या प्रत्येकाच्या काय पाहिजे? हातात पाहिजे. तो धर्माचा पताका जर हातात असेल ना, तो तुकाराम नाम घेता काफेयम. तुकोबरायचं नाम भगवी पताका हातात असेल, मुखावरती नाम असेल, यमाचे किंकर माडीत तुरती किती त्यांनी मारू द्या, पण शेवटी भव नदीचे पाणी रे गड्या मोठे रे बल्या पुराणाला उलखुनी मारते. वैतरणी नदीला 3 माणूस गेल्यानंतर 6 मासाचा विधी करतो की नाही आपण? त्या 6 मासाच्या विधीनंतर वैतरणी नावाची नदी लागते. मलमूत्राने भरलेली नदी. आपण म्हणतो मी इंद्राणी नदी सहज पार करेन, कोणी म्हणाल मी पवना नगरची नदी सहज पार करेन. अरे बाबा, ह्या सगळ्या नदी तू पार करशील, पण भगवंताच्या नामाच्या चिंतनेमध्ये दडलेली, त्याच्या असणाऱ्या नामाच्या चिंतनेमध्ये वाहलेली एक मलमूत्राची नदी आहे. ती तुला पार करण्यासाठी त्या या लोकांमध्ये भगवंताचं तुला काय घेतलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. त्याच्या नामाची भगवाची जी असणारी भगवी पताका आहे, ती तुला तुझ्या आयुष्यामध्ये ठेवत राहिली पाहिजे. त्या विश्वाच्या मालकाच्या नामचिंतने व्यतिरिक्त या जीवनात दुसरं काही नाही. त्या नामाच्या चिंतनेवरती आपण जेवढी काही पाप करू ती सगळी जळून जातात. नामसंकीर्तन साधन पैसोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची पाप जर जाळायची असेल तर विश्वाच्या मालकाचं फक्त काय घेतलं पाहिजे? आपण नाम घेतलं. पण नाम घेण्यासाठी माणसाला पैसा लागतो का? नाही लागत. नाम फुकाच आहे, बरोबर नाही? विश्वाच्या मालकाचं नाम घ्यायचं असेल तर ते फुकाच आहे, फुकट मिळतंय. फक्त असणाऱ्या चर्माला फक्त ताण पडतो. आणि विठ्ठल या शब्दानं माणसाच्या असणाऱ्या हृदयावरती स्पंदनाचा भाव होतो आणि ते रक्त काय होतं? स्पंप होतं, ते पांगतं. विश्वाच्या मालकाची एवढी आपल्यावरती आघात कर्मी क्रिया आहे. आपण त्या भगवंताचं नामस्मरण जर केलं ना,
तर आपलं हृदय त्याच्या नामानं वाढतं. पण जग लोक एवढी झाल्यात की विश्वाच्या मालकाचं अंतरंगातून नाम कोणी घेत नाही. आणि ऊस डोंगा प्रदर्शन डोंगा आणि काय बोलला अशी वरल्या रंगा. लोकांचा परमार्थ हा निस्ता वरून नटलेला आहे, अंतरंगातून कुणाचा परमार्थ नसलेला आहे. आज मी जरी या गादीवरती बसलो असेल, आम्हाला लोकांनी चार लोकांनी विचारलं पाहिजे, आमच्याकडे चार लोक आली पाहिजे. हा बाह्य रंगाने नटलेला परमार्थ आम्ही साधतोय, पण अंतरंगातला परमार्थ त्या भगवंतापर्यंत पेट व्हायला पाहिजे. रंगी रंगला श्रीरंग, तो रंगात रंगला. तो माझा विश्वाचा मालक रंगवायचा असेल ना, तर अंतरंगामध्ये त्याचा असणारा नामाचा, त्याच्या असणाऱ्या प्रेमाचा वास असणारा भगवंताचा तो श्वेद आहे ना, तो अंतरंगात पाहिजे, बाह्य रंगात नको. आता बाह्य रंगात जास्त झाले आणि धर्म टिकवला पाहिजे ना आपल्याला. ज्ञानोबा ते सांगतात, दया ते धर्म. अहो तुमच्या बाह्य रंगावर तुम्ही एवढं बोललात, अंतरंगातला देव तुम्हाला कळत नाही. आणि अंतरंगातल्या देवाला ओळखण्यासाठी तुमच्या अंतरंगामध्ये काय लागती? दया लागती. दया दया ते धर्म, धर्म ते सुखागमू. अहो तिथे दया असतो, तिथे शांती असते. आणि जिथे शांती असते ना, या विश्वाच्या मालकाचं आरूढ स्थान. काय सुंदर वारा वाहतोय, मौन दिशेने वारा वाहतोय. आणि या वाऱ्यावरती विश्वाच्या मालकाचं या शांत प्रिय वातावरणामध्ये नामस्मरण चालतंय. तो भगवंत साक्षात आला पाहिजे. एवढी ताकद त्या भगवंताच्या नामात आहे, त्या भगवंताच्या नामाच्या कारकिर्दीत आहे. पण त्या चालवण्यासाठी असणाऱ्या वारकऱ्यामध्ये कोण आहे? वारकरी तेवढा महत्वाचा आहे ना. कारण वारकरी हा भगवंताच्या नामाची पताका घेत असतो. काल गुढीपाडवा झाला, वारकरी सुद्धा गुढी उभारत असतो. बघा वारकऱ्याच्या असणाऱ्या पताकावरती पण काय असते? त्या असणाऱ्या दोरीची काय करतो आपण? वरती काय असते की नाही? त्याला म्हणतो विण. विण असते की नाही? पण ती विण एक प्रकारची काय? विण एक प्रकारची काय? कलशाचा एक प्रकार आहे. जसा काल आपण गोडीवरती बघा, काही लोकांनी काल कसरडीला प्रवचन होतं, तिथं बोललो. काही लोकांनी आता काय केलंय, छत्रपती संभाजी महाराजांचं देहत्याग झालाय, या उद्देशानं छत्रपती संभाजी महाराजांच्या देहत्यागावरती त्या औरंगजेबानं काय केलं? मुंड छाटून काढलं. तर चुकीचा इतिहास रचला. चुकीचा इतिहास. राजा तळमळी जगत होता. 40 दिवस राजा आमुष्यापासून तर या आमुष्यापर्यंत धर्मासाठी लढला. अरे शरीराचे भाग कापले गेले. अरे लय जी बुद्धी, त्याची जीभ कापण्यात आली. त्या राजाचे डोळे लय भयभीत बोलतात. त्या राजाच्या असणाऱ्या डोळ्यामध्ये तप्त असणाऱ्या शिळा डोक्यात टाकावा. माझ्या राजांच्या असणाऱ्या नाकाचे नख कापले. माझ्या राजांचा अंगाचा असणारा एक आणि एक रोम त्या अफजल खानाच्या सैन्यानं उचलून काढला. सांगा माझा राजा धर्मासाठी लढला का नाही लढला? त्याच राजाचा असणारा देहाचा त्याग काल झाला. आणि विश्वाच्या मालकाने दरवाजा पुढे दार उघडले. त्या सई आई साहेबांना आपल्या लेकरासाठी हाक मारली. राजा, हे लेकरा, अरे 2.5 वर्षाचा होता रे तू, त्यावेळेस मी तुला सोडून गेले रे. त्याच वेळेस मी तुला सोडून गेले. पुरंदरावरती तुझा जन्म झाला. 3 लेकी असताना मला तुला माझं स्वतःच स्तन पान नाही पाजता आलं राजा. कारण 3 लेकी जन्माला येत असताना माझ्या शरीराचा रोम रोम आजारी पडला. पण या आजारपणामध्ये माझ्या लेकरा मला तुला स्तनपान नाही करता आलं. त्या आईला स्तनपान नाही करता आलं राजा. त्या आईला माफ कर. तर माझ्या संभाजी महाराजांना स्वर्गात आपल्या आईला सांगितलं, आऊसाहेब, हवं तुमच्या लेकराला तुम्ही जर त्या नावाला सोडून गेले नसता तर आपल्याच लोकांनी या लेकरावरती आज प्राणघातक प्रसंग नसता. आई साहेब, आई ही विश्वाचं मांगल्याचं रूप आहे. आऊसाहेब, मासाहेब, तुम्ही जर सोडून घेतला नसता ना, तो सोयराई साहेबांना आमच्याबद्दलचा कटाक्ष भाव या अनाजी पंथाच्या हातून घेतला नसता आणि आमच्या स्वतःच्या मेवण्यानं आमच्यावरती हा खाला टाकला. आणि आम्हाला 14 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही बागडलो, हिंडलो, फिरलो, सगळ्या केल्या. पण 31 वर्षाच्या या वयामध्ये आम्हाला धर्मासाठी लढावं लागलं. आऊसाहेब, धर्मासाठी लढावं लागलं. धर्म काय आऊसाहेब आम्हाला कळला. पण त्याच वेळेस आपल्या लेकराला स्तनपान करता नाही. पण लेकराची मायेनं ऊब ज्यावेळेस माझ्या सयाई साहेब गेल्या, त्या माझ्या पुतळाई साहेबानं माझ्या संभाजी महाराजांचं 21 वर्ष सांभाळ केला. आई साहेबांना 21 वर्ष संभाजी महाराजांच्या देहाचा त्याग ज्यावेळेस माझ्या पुतळाई साहेबांना कळला, असणाऱ्या स्वर्गावरती त्यावेळेस दारावरती रांगोळ्या करण्यात आले. अरे विश्वासाठी जगणारा लढणारा एक फक्त धर्मासाठी लढणारा धर्मरक्षक संभाजी राजा हा माझा लेकरू आहे. या लेकराच्या स्वागतासाठी मला काय करायचं? स्वर्ग फुलांनी सजवायचा,
असणाऱ्या आबासाहेबांना हाक मारली, राज या. आणि ज्या वेळेस लेकरू मृत्यूच्या दारातून ज्या वेळेस आलं होतं त्यावेळेस आपला असणारा छत्रपती शिवाजी राजा लेकराचं असणाऱ्या त्या धर्मवीर गडावरच 40 दिवसाचा त्याग त्या स्वर्गातून पाहत होता. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लेकरा सांगितलं, बाळा खूप लढला रे धर्मासाठी, खूप लढला. अरे लढला पण कधी कुणाला कोणत्या गोष्टीला कमी करू शकला नाही. कारण तू जगला, लढला फक्त धर्मासाठी. म्हणून माझे ज्ञानोबा राय सांगतात, दया ते धर्म, धर्म ते सुखागमू. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये दया पाहिजे, धर्म पाहिजे. येथ वडील करती दया नाम धर्म ठेवी. तुमच्या माझ्या लेकरांना आपणही काय शिकवलं पाहिजे, बाबा धर्म शिकवला पाहिजे ना, बरोबर की नाही. आपण आपल्या नातवंडांना पतवंडांना जर धर्म शिकवला नाही तर उपयोग काय आहे. विश्वाच्या मालकाचं इथं मंदिर आहे, पण विश्वाच्या मालकाचा एक प्रयाग भाव आपल्या अंतरंगामध्ये ठसावा. त्याच वेळेस विश्वाच्या मालका बापाची एवढी संपत्ती असून सुद्धा विश्वाच्या मालकाला जेवू घालायचे 5 वर्षाची अपेक्षा होती, 5 वर्षाची. आज आपलं 5 वर्षाचं वर्ग काय करते, तो मोबाईल वरती गेम खेळते. आपलं 5 वर्षाचं लेकरू कधी एका ब्राह्मणाला जेवू घालणार. ऐका, विदर्भातला राजा होता, विदर्भातला राजा होता, एवढा संपत्तीवान राजा, राजा श्रीयाळ होता. पण त्या श्रीयाळ राजाच्या नामचिंतनेमध्ये, तो भगवंताच्या नामाच्या चिंतनेमध्ये एवढा व्यतीत होत असताना तो त्याचं वय झालं आणि त्या वयामध्ये त्याचा विवाह ठरण्याचा प्रसंग आला. विवाह ठरला. भक्ताने भक्तासाठी केलेला त्याग, त्या त्यागाच्या स्वरूपामध्ये ज्या वेळेस हा असणारा श्रीयाळ राजा आपल्या पत्नीसोबत सांगणा आईसाहेब, या आईसाहेबासोबत ज्या वेळेस तो मनवंत भाव आपला व्यक्त करत होता, मनवंत भाव व्यक्त करत असताना विश्वाच्या मालकाला तो चिंतत सांगत होता, हे विश्वाच्या मालका, अरे माझं लग्न झालंय पण माझ्या पोटी संतान मात्र नाहीये. त्या भगवान शंकराची आराधना केली माझ्या श्रीयाळ राजानं, माझ्या चांगून आई साहेबानं, पोटी संतान नाही. भक्ताची एवढी भगवंत परीक्षा पाहत असतो, पण भक्तांनी त्या परीक्षेत पास होणे गरजेचं आहे. श्रीयाळ राजा एवढा विदर्भाचा राजा संपत्तीवान असताना जीवनामध्ये भगवंताने साक्षात ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि ब्राह्मणाचं रूप घेतल्यानंतर तो असणारा ब्राह्मण त्या श्रीयाळ राजाच्या पुढे आला, दारावरती आला. माय, हे माय, भिक्षा दे, मला भिक्षा दे ग माय, भिक्षा दे. माझी असणारी चांगुणाई साहेब पळत गेली, कारण कोणीतरी अन्नदानासाठी आपल्या दारावरती आलाय. आणि आपल्या भारताची संस्कृती अतिथी देव भव, आपल्या संस्कृती सांगते अंगणात किंवा दारावरती आलेल्या पाहुण्याला पाणी पाजल्याशिवाय आपण घराच्या बाहेर जायचं नाही. काय देत आलं तर त्याच्या हातावरती गोड खोबरं काहीतरी द्यायचं. ही संस्कृती जपत असताना ती असणारे सांगुणा ज्यावेळेस असलेल्या दारावरती ब्राह्मणाला असणार जे काही तांदूळ वगैरे असेल ती सुपात देऊन गेली. पण देत असताना असणाऱ्या त्या दास्या होत्या, त्या दास्यांच्या हातचं त्या असणाऱ्या ब्राह्मणांना अन्न घेतलं, पण माझ्या चांगून आई साहेबाच्या हातातलं मात्र त्यांनी अन्न घेतलं नाही. का विचार नका, तर माझ्या चांगून आई साहेबाच्या पोटी संतान नव्हतं. त्या ब्राह्मणानं सांगितलं, मी निपुत्री बाईच्या हाताने कधीच अन्नदान घेत नाही. माझ्या आईचा अंतरंगाचा पाना फुटत असताना भगवंताला याचना केली, हे विश्वाच्या मालका, हे तारणहार, अरे एवढी तुझी भक्ती करते, तुझ्या नामा माझ्या चिंतनेमध्ये एवढी व्यक्त राहते, अरे का माझ्या सारखीची कूस का येत नाही, का माझी कुसेमध्ये पोरगा जन्माला येत नाही. अरे एवढं काय पाप केलं माझ्या पतीने, की माझा पती त्या रानावनामध्ये असणारा जो कोणी पाईक असेल त्या पाईकाला, त्या असणाऱ्या भिक्षुकाला माझा पती प्रत्येकाला काय करतोय, अन्नदान करतोय. हे विश्वाच्या मालका, अरे कोणती माझी परीक्षा पाहतोय, सांग ना, तुम्हाला सांग ना का माझी तू परीक्षा पाहतोय, कशासाठी माझी परीक्षा पाहतोय. पाहत असताना जेवणाच्या भागतीचा भाग समजून घेत असताना त्या ब्राह्मणानं सांगितलं, माय तू काही काळजी करू नको. जसं माझ्या मचिंद्रनाथानं गंगा नावाच्या एका स्त्रीला सांगितलं, तुला पुत्र होते ना, हा असणारा भस्माचा विभूती घे. पण त्या असणाऱ्या स्त्रीनं ती विभूती काय केली, उकरड्यावर टाकली. 12 वर्षानं माझे मचिंद्रनाथ आले, पण विश्वाचा मालकाची करणी त्या उकरड्यावरती माझा देव तयार झाला.
पण माझ्या आईच्या चांगून आई साहेबाच्या पोटी उदरामध्ये लेख नव्हता. विश्वाच्या मालकाला प्रार्थना केली, हे देवा, अरे विश्वाच्या मालका, मी धर्मासाठी माझ्या लेकरासाठी त्यागित करते, एक तरी पोटी संतान दे. ब्राह्मणाने सांगितलं, हा असणारा तू काय कर, प्रसाद घे, भक्षण कर. माझ्या चांगून आई साहेबांना तो प्रसाद भक्षण केला. बघता बघता दिवस गेले. 9 महिने 9 दिवसाची माझी चांगून आई साहेब प्रसूती कळा झाली. तिला पोटी संतान जन्माला आलं. 5 वर्ष झालं संसार सुखाचा चालू आला. ऐका ना, ज्या घरात एखाद्या बाळाच्या पायाचे पैंजण जर वाजत नसेल ना, ते घर स्मशानासारखं वाटत असतं. एकदा त्या बाळाच्या घराचे पायाला पैंजण वाजू द्या, ते घर कसं स्वर्गासाठी खुळखुळ खुळखुळ निघतं. सांगून आई साहेबाच्या अंतकरणाला पाणा फुटला. हे देवा देवा, हे माय बाप्पा, अरे तुझी एवढी करणी रे, माझ्या पोटी संतान तू मला दिलं, माझ्या पोटी संतान दिलं. पण विश्वाच्या मालकाची आपल्यावरती भक्ती श्रद्धा असेल ना, तर देव आपला काय करत असतो, परीक्षा घेत असतो. पण ज्यावेळेस भगवंत परीक्षा घ्यायला आला, 5 वर्षाचा असणारा तो चिरिया बाळ अंगणात घेत होता, तोच ब्राह्मण गेली 5 वर्षानंतर पुन्हा त्या राज दरबारामध्ये आला. माय भिक्षान देई, हे माय भिक्षान देई. त्यावेळेस तो ब्राह्मणाचा असणारा आवाजाचा ललकार ऐकला. त्याच वेळेस माझ्या चांगून आई साहेबांचं अंतकरण दाटून आलं. अरे विश्वाचा मालक, ज्याने मला पुत्र संतान प्राप्त झालं, तो असणारा ब्रह्मदेव किंवा तो ब्राह्मण माझ्या दारावरती आलाय. आता मी त्याला मात्र अन्न भोजन केल्याशिवाय घरी पाठवणार नाही. हा पण दोघा नवरा पत्नीने ठरवला. पण ज्यावेळेस असणारा ब्राह्मण ज्यावेळेस दारात आला, त्यावेळेस पत्नीने सांगितलं, ब्राह्मणाचं आगमन झालंय, ब्राह्मणाला आता आपल्या घरून जेवणाचं पाठवायचं नाही, महाराजांना जेवणच घालायचं. पण ज्या वेळेस त्या ब्राह्मणानं सांगितलं, मला जेवण करायचंय, मला गोडधोडाचं जेवण नाही करायचं, मला गोडधोडाचं जेवण नाही करायचं, मला जे गोड जेवण न करता मला काय करायचंय, नरमास खायचंय. काय खायचंय? नरमास. विश्वाच्या मालका, तुझी ताकद एवढी आघात करणे. अरे नरमासानु कुणाचं, कोणत्या पक्षीचं तुला नरमासानु देऊ? राजाने सांगितलं, उत्तरेच्या दिशेला जा, ज्या रानातले जे पक्षी असतील ते पक्षी तुम्ही कापून आणा आणि या ब्राह्मणाला जेव घाला. ब्राह्मणानं सांगितलं, मला कोणत्या प्राण्याचं नरमास नको, मला लवलवीत खुसखुशीत असणाऱ्या कवळ्या बाळाचं काय पाहिजे, मांस पाहिजे. अंतरंगाचा पाना फुटला माझ्या असणाऱ्या चांगून आई साहेबाचा. देवाला हाक मारली, हे देवा, हे माय बाप्पा, अरे तुझ्या कृपाशीर्वादानं 5 वर्षाचं लेकरू माझ्या अंगणात खेळतंय आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला मी कसं रे कापू, कसं कापू, कसं त्याचा मांस शिजू? अंतरंगामध्ये डाव खेळू लागले, मनामध्ये प्रसंग खेळू लागले की 5 वर्षाचं लेकरू कापायचं कसं. पतीने सांगितलं, अगं मुलाचं देण्या अगोदर माझंच मांस काय कर, कापून दे. पण ब्राह्मणाचा शब्द आहे, मला कोणतं नर मांस पाहिजे असेल तर लहान बाळाचं पाहिजे, लेकराचं चालना. बापाची इच्छा होती, 5 वर्षाचं लेकरू म्हटलं, बाबा तुम्ही आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीला तुमच्या दारातून तसं कधी बिनमुख पाठवलं नाही. बाबा, ओ बाबा, अहो माझं शरीर त्या ब्राह्मणाला द्यायचं ना, द्या ना बाबा, पण तुमचा शब्द मला मात्र काय करायचं बाबा, पाळायचं आहे. बाबा माझ्या शरीराचे तुम्ही तुकडे करा, तुकडे काय तुम्हाला कांडोळे करता येईल, काही करता ते करा, पण बाबा या ब्राह्मणाला जर ते जेवण खाऊन जर संतुष्ट होणार असेल ना, आनंदित होणार असेल ना बाबा, तर तुम्ही शरीराचे माझे भाग कापा. 5 वर्षाचं लेकरू बापाला सांगते. अहो माझ्या संत कमलाच्या घरी ज्यावेळेस माझे आधी संत आले आणि त्यांना पोटभर खाण्यासाठी माझ्या 10 वर्षाच्या कमालानं चोरी केली बाबा, केली का नाही केली? पण बापाला सांगते, बाबा मला ते वाणी पकडून घेतलाय, तुम्ही माझं शिरच्छेद करा. पण वाण्याला ज्यावेळेस ही चोरी कळल, पण त्यावेळेस ती गोष्ट जर संतांना कळली तर संत आपल्या घरचं अन्न खाणार नाही. बाबा बाबा तुम्ही संतांना कळून देऊ नका, हे घ्या आणि संतांना तुम्ही अन्न भोजन द्या. पण ते करत असताना समोरची तलवार घ्या आणि माझा काय करा, शिरच्छेद करा. असा प्रसंग माझ्या चांगून आई साहेबाच्या अंतःकरणामध्ये आला. हे विश्वाच्या मालका, अरे तुझी काय करणे रे, 5 वर्षाचं लेकरू कापायचं कसं? तलवार हातात घेतली आणि 5 वर्षाचं मस्तक माझ्या चांगून आई साहेबानं कापलं आणि लेकराचं असणारं मुलग त्या घरातल्या शिंकाईवर ठेवलं.
हात तडपड 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 कापत होते. बाळाचं मस्त तिने लटलटल्या हाताने असणाऱ्या शिंकाईवर ठेवलं, पण तळमळणाऱ्या शरीर बाळाचं धड थरथर थरथर कापत होतं. विश्वाच्या मालकाला एकच सांगत होती, हे माय बाप्पा, अरे काय तुझी करणी रे? माझ्या लेकराला मला आज तुझ्यापासून माझ्यापासून वंचित करावं लागलं. लेकराच्या शरीराचे कांडोळ्याचे तुकडे तुकडे केले, त्याचा असणारा मासाचा तो परिपक्व भाग केला, असणाऱ्या चुलीवरती शिजवाय टाकला. पण ज्या वेळेस ते अन्न तयार झालं, ते अन्न तयार झाल्यानंतर ते असणारं मांस ज्या वेळेस ते असणाऱ्या ब्राह्मणाला वाटू द्यायला आला, तो ब्राह्मण म्हणला, माझ्याशी तुम्ही गद्दारी केली, लेकराचं शिर तुम्ही शिंकायावरती ठेवलं, मला त्या शिंकायावरचं मटण खायचंय, त्या शिंकायावरचं लेकराचं मस्त काढायचं आणि त्या असणाऱ्या खलबत्त्यात म्हणा त्या किंवा असणाऱ्या त्या आपण त्याला काय म्हणतो उकळात म्हणा, त्या उकळात कूट आणि त्या उकळात कुटलेल्या लेकराचं मला मांस खायला दे. विश्वाच्या मालकाची ताकद, विश्वाच्या मालकाची करणी. अगं हे विश्वाच्या मालका, अरे काय तू माझी परीक्षा पाहतो? हे गा तू माय बापा पंढरीच्या राया, हे देवा, हे शिवशंकरा, हे माय बापा, काय तू माझी परीक्षा पाहतो रे? काय परीक्षा पाहतो? अरे तुझ्यासाठी मी जीवनामध्ये रात्र रात्र दिवस फक्त तुझे नामाच आहे तपचारी करत होते का? तर माझ्या पोटी संतान प्राप्त व्हावा, तर माझ्या पोटी संतान प्राप्त व्हावा. अरे देवा, ते संतान तू माझ्या हातातून निघून येतोय. अहो माझ्या ज्ञानोबरांना, त्या चारी भावंडांना ज्यावेळेस माझी आई साहेब सोडून चालत होती ना, त्यावेळेस असणाऱ्या त्या झाडातल्या तुळशीला सांगत होती, हे तुळशीबाई, अगं आजपासून माझ्या लेकराला मी सोडून जाणार आहे, पण माझ्या लेकरांची उद्या जर कोणी माई असेल ना, तू असणार आहे. तर माझी लेकर तुझ्या छायेखाली नाणार आहे, माझी 4 लेकर तुझ्या बशी उभी येणार आहे. माझ्या लेकरांना मी सोडून जाते. अगं माझी 8 वर्षाची मुक्ताई आई आई म्हणून हाक मारेल. माझा ज्ञानदा काय सांगेल रे? माझा सोपन काय सांगेल? माझा निवृत्ती दादा काय सांगेल? माय बाप गेल्यानंतर माय बापाची किंमत कळत असते. तोपर्यंत माय बाप जिवंत आहे, तोपर्यंत माय बापाची किंमत कळलीच पाहिजे. पण सांगून आई साहेबाच्या जीवनामध्ये भगवंताच्या भक्तीचा भावाचा एवढा पाना फुटला. हे विश्वाच्या मालका, हे तारणहार, अरे तू जर एवढी परीक्षा पाहतो ना, तर माझ्या पोटी संतानच का दिलं तू? लेकराचं असणार दा शिर घे उकळात कूट, पण लेकराचं ज्यावेळेस मस्त काय साहेब बघा ना, हा प्रसंग जर आपल्यावरती आला, आपण हा प्रसंग तयार करू शकतो का? भक्ताची धर्माची पताका माझ्या सांगून आई साहेबांना घेतली. शिंकायावरचं बाळाचं मस्त घेतलं आणि ते असणाऱ्या उकळामध्ये कुटत असताना त्या मस्तकाच्या रक्ताच्या चिकळल्या एवढ्या आवडत होत्या, एवढ्या आवडत होत्या. पण ते लेकरू म्हणत होतं, ए आई आई आई, या आश्वासना ती आई तळमळत होती. लेकराचा प्रत्येक घाव त्या मस्तकावरती त्या असणाऱ्या दणक्याचा पडत होता. तर विश्वाच्या मालका पुढे काही चालत नव्हतं. पण ज्या वेळेस त्या असणाऱ्या बाळाच्या लेकराच्या मस्तकाचा ज्यावेळेस तो शिरशीर झाला, त्याचं मांडन झालं, सगळं झालं, त्याचा असणारा विधी झाला, जेवण झालं, आणि ते जेवण देत असताना त्या ब्राह्मणाला पूर्ण ताट दिलं. त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणला, मला आता लवकर भूक लागली, जर जेवण दिलं नाही तर मी तुमच्यावरती काय होईल? कोप करेल, रागवेल. नाही नाही माय बाप, फक्त 2 मिनिटात माझ्या आई साहेबानं लुसलुशा हाताने आपल्या असणाऱ्या लेकराचं मस्तक त्या ब्राह्मणाला वाढून दिलं. तो ब्राह्मण म्हणला, हे असणारं मस्तकाचं अन्न मी एकटा खाणार नाही, तुम्ही दोघांनी माझ्या सोबत खायचं. अहो माय बाप्पा, अरे स्वतःचं लेकरू मी माझ्या हातानं कापलं, स्वतःचं लेकरू मी माझ्या हातानं कुठलं, अरे स्वतःचं लेकरू मी माझ्या हातानं तयार केलं आणि स्वतःचं लेकरू माझ्या हाताने खाणार कसं? ज्यावेळेस आईच्या मनाला हा भाव स्पर्श लागून जात होता, त्या विश्वाच्या मायबापाला म्हणाली, हे देवा शंभो शंकरा करुणा करा जगदात्मा, शंभो शंकरा करुणा करा जगदात्मा. हे विश्वाचा मालका, अरे अशी काहीतरी करणी कर ना, अरे माझ्या लेकराचं मला मस्त खायला लागतंय. त्या
विश्वाच्या ब्राह्मणानं सांगितलं, हे ताट तुम्ही दोघं वाढून घ्या. पण ज्यावेळेस अन्न खायला सुरुवात करणार होते त्याच वेळेस तो विश्वाचा बालक, तो ब्राह्मण म्हणला, अरे तुम्ही वेळ आहेत का? तुमचं अंगणात बाळ खेळतंय, तुम्ही घरात त्या बाळाला सोडून जेवताय, हे कसं पटतंय तुम्हाला? ज्यावेळेस त्या बाळाला त्या ब्राह्मणानं हाक मारली, जा तुझ्या लेकराला हाक मार, त्या आईचं अंतःकरण दाटून आलं, हे भगवंता, अरे तुझ्या नामाची करणी एवढी आहे ना, तू एवढं दुःख देतो त्या डबल तू आम्हाला प्रत्येकाला काय देत असतो? सुख देत असतो. चिलिया, ए बाळ चिलिया, रांगत 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 ते 5 वर्षाचं लेकरू आई पाशी आलं, आईच्या कुशीत आलं आणि आईला प्रेमानं मायेनं धर्मानं मिठी मारली. त्यावेळेस माझा विश्वाचा ज्ञानोबा सांगतात, दया ते धर्मू, धर्म ते सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू. असे जैसा तो विश्वाचा मालक माझ्या सांगून आई साहेबाच्या घरी आला. कशामुळं? कांतारंगामध्ये भगवंत प्राप्तीची दया होती. दया भाव होता, धर्म होता. तो धर्म फक्त टिकवायचा होता. त्या धर्माच्या असणाऱ्या फक्त प्रबळ शक्तीमुळं माझ्या सांगून आई साहेबानं स्वतःच लेकरू कापलं, त्या ब्रह्माला खायला घातलं. पण विश्वाच्या मालकाची ताकद तेवढी असते. म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये कधी दुःख आलं तर भगवंताचं नामस्मरण कधी सोडायचं नाही. का तर माझे ज्ञानोबा म्हणतात, दुःख शोकाची आघाई मारिल्यासेची नाही, हे सांगावं या कारण काही. जे मी ग्रासिली माया, जिला पुत्र होत नसेल तिने त्या गोष्टीचा शोक करू नये. जिला अपंग पती मिळाला असेल तिने त्या गोष्टीचा शोक करू नये. अहो हे प्रत्येकाचं कर्म आहे, हे प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोग गेल्या विन भोग न सुटे. एवढा मोठा हस्तिनापूरचा राजा असणारा माझा धृतराष्ट्र होता. पण धृतराष्ट्राला मागच्या जन्मातलं एक चुकीचं पाप करावं लागलं, म्हणून जन्मतांदळ प्राप्त करायला लागलं. सांगू 5 मिनिटात का धृतराष्ट्र जन्मतांदळ होता? माहिती आहे का? सांगू का? मागच्या जन्मामध्ये ज्यावेळेस धृतराष्ट्र असाच वनामध्ये गेला आणि वनामध्ये जात असताना त्याने हरणाच्या पाडसाला मारण्याचा वेळ घेतला. त्यावेळेस त्या हरणाचं लुसलुशीत असणारं कातळ त्याला खायचा वेळ लागला. पण ते हरण चपळ होतं, हरण त्याच्या हातातून काही पकडलं गेलं नाही. शेवटी धनुर्धर त्या असणाऱ्या शिकाऱ्याला राग आला आणि त्या वनव्याला आग लावली. पण त्याच वेळेस एका सर्पिणीने 100 असणाऱ्या सर्पिणीने 100 लेकरांना जन्म दिलेला असतो. ती सर्पिणी ज्यावेळेस लेकरांना जन्म देते, सर्पिणी पुढं पुढं सरकत जाते, बाळ मात्र ती माग असते. वनव्याला आग लागली, ती आग ती पाहत होती. हे विश्व आहे का? अरे मी माझ्या आता नवजात बाळाला जन्म दिलाय, तुझी काय करणे? त्या वनव्याला आग लावली. पण त्या आगीमध्ये त्या सर्पिणीचे डोळे काय खाक झाले. त्या सर्पिणी आपले डोळे गेले ते जाते, पण आपला जीव जात नाही. कारण माझी लेकर मला वाचवायचे का? लेकराचं हित वाहे माऊलीचे चित्त. आई लेकरावरती किती कठोर प्रसंग आला तर शेवटी ती आई त्या लेकरासाठी वाघिणीसारखी चवटळून जाते. ही तुमच्या माझ्या जीवनातली प्रत्येक असते. आई असते, आई कळली पाहिजे. आई गेल्यानंतर आई म्हणण्यात उपयोग नाही. बाप किती कष्ट आपल्यासाठी करत असतो. अहो फाटकी कपडे बाप घालील, पण लेकराला चांगले कपडे घाला देतो तो तुमच्या माझ्या जीवनातला फक्त बाप असतो. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, बाकर पोरान ठेवणी कांड ऊसाच चाकतो या. कमीच का वाटी फाटलेल सुई दोऱ्यान शिवलेल, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेल आहे जत्रा गावाची. बाप बाजार जायाचा उधार पादार कापड पोराना आणायचा. जुन्या पाटक्यात बाप जत्रत फिरायचा, अरे सुताची चिंता तो मनीच ठेवायचा. काय करतो बाप आपल्या लेकरासाठी? फाटकी कपडे स्वतःला घालीन, पण लेकराला चांगले कपडे घालून देईन. हा प्रत्येक जीवनातला बाप असतो. बाप कळला पाहिजे. त्या माईच्या द्वारातून गावातील तरुण पोरांना जेवढा काही माझा संदेश जातील त्यांना एकच सांगणे, भगवानो एवढंच करा की या जीवनामध्ये आपण स्वतः दुःख सहन करा, पण आपल्यामुळे आपल्या माय आणि बापाची मान 4 लोकात खाली होणार नाही याचं मात्र कटाक्षाने पालन करा. कारण जीवनामध्ये
जीवनामध्ये तुटलेल्या वस्तू जोडता येतील, पण गेलेला बाप आणि गेलेली आई पुन्हा आपल्याला जिवंत करता येत नाही. कारण माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थाटनासी. विश्वाच्या मालकानं दोन दैवत तुमच्या माझ्या पदरी बांधून दिलंय, एक म्हणजे आपला बाप आणि एक म्हणजे आई. पण त्या असणाऱ्या सर्पिणीला तो राग क्रोध अनावर झाला. तिने सूर्यनारायण वंदन केलं. हे सूर्यनारायणा, अरे ज्या कोणी युवकाने या वनाला या डोंगराला आग लावली ना, तो पुढच्या जन्मातामध्ये अंधत्व प्राप्त होईल आणि त्याच्या पुढे त्याचे 100 पुत्र मरतील. हा सर्पिणीने धृतराष्ट्र दिला होता, शाप होता. म्हणून जीवनामध्ये आपल्याला काही कुणाचं करताना तरी चालेल, पण कधी कुणाच्या मार्गावरती काटे, कधी कुणाच्या मार्गावरती काचा आपल्याला टाकायचा अधिकार नाही. भला किसी का कर न सको तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते हो तुम, काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. आपला अधिकार नाही की कुणाच्या जीवनामध्ये आपण काटे म्हणून गावं. कारण भगवंतांनी 100 वर्षाचं आयुष्य दिले. त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? त्या भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. एवढं बरं वाटलं ना, आमच्या राणीताईचा आवाज एवढा कोकिळी घेते ना. पण ती ज्यावेळेस मी गावात एंट्री केली का, म्हणलं नाही हरिपाठ ताई घेते. म्हणजे याचा अर्थ आपल्या वडिलांचे संस्कार किंवा आपल्यावरती आपल्या असणाऱ्या घराचा काही तो पर्दाफाश आहे, भगवंताच्या प्राप्तीसाठी समाज कुणी काही म्हणू दे त्याच्याकडे लक्ष करायचं नाही. कारण बोलणार हा बोलत असतो, आणि ज्याला कर्माचा भाव सुगंध भगवंतापर्यंत द्यायचा आहे त्यांनी बाकीचे लोक किती बोलतात ह्याच्याकडे विचार करायचा नाही. माझ्या तुकोबाराच्या अंगावरती गरम पाणी होतावं आणि माझ्या तुकोबारानं त्या असणाऱ्या सावरखेड गावामध्ये जावं आणि त्या असणाऱ्या विठोबा पुढे काय करावं? गो मारावं. त्या असणाऱ्या विठोबानं मोराचा पाऊस पडावा. पण माझा तुकोबाराय म्हणतात, देवा मला हेच काही नको, मला फक्त काय कर, तुझं नामाचं चिंतनाचं सार दे, हेच दान दे का देवा. आणि तुझं विसर न व्हावा. तो बोंबल्या विठोबा त्या असणाऱ्या 7 गावामध्ये माझ्या तुकोबारायने काय केलं? एका स्त्रीनं गरम अंगावरती पाणी ओतलं. राग क्रोधानावर झाला. आई गेली, बाप गेला, बायको गेली, मुलगा गेला. सांगू कुणाला माझं कारण? विश्वाच्या मालकाला. त्या 7 गाव कोकण भागामध्ये गेले, बोंब मारली. म्हणून त्यावेळेस त्या विठोबाचं नाव पडलं बोंबल्या विठोबा. आजही तिथे या गावामध्ये एवढी मोठी यात्रा होती. माझ्या तुकोबरायचा वास त्या फक्त नामाच्या चिंतनेमध्ये साधला गेला. माझ्या तुकोबरायला, माझ्या ज्ञानोबरायला, अष्टादश संतांना एवढा त्रास सहन करावा लागला, पण त्यांनी आपला धर्म कधी कमी केला नाही. धर्माच्या नामाची पताका त्यांनी आयुष्यभर स्तवत राहिली. अहो माझ्या विश्वाच्या मालकाचा ज्यावेळेस असणाऱ्या त्रेतायुगातला प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस वनवासाला पाठवलं, 14 वर्ष 56 दिवस, ऐका, 14 वर्ष 56 दिवस माझ्या विश्वाच्या मालकाला, अयोध्या नगरीचा राजा असणारा माझ्या विश्वाच्या मालकाला, प्रभू रामचंद्राला पायात चप्पल न करता विश्वाच्या मालकाला 14 वर्ष 56 दिवसाचा ज्यावेळेस वनवास सहन करावा लागला, त्या वनवासामध्ये माझ्या विश्वाच्या मालकाच्या नामाची धर्माची पताका सांभाळणारा एक वानर होता. त्या वानराचं नाव होतं गंधमादन. त्या गंधमादनानं ज्यावेळेस विश्वाच्या मालकाचा असणाऱ्या रावणासंग रणसंग्राम व्हायचा. रणसंग्राम होत असताना युद्धाची ज्यावेळेस हातामध्ये पताका घेतली जायची, ती पताका घेऊन तो काय करायचा? नाचायचा आणि विश्वाच्या मालकाचं काय करायचा? नामचिंतन करायचा, नामात दंग राहायचा. पण ज्यावेळेस हा असणारा भाग कुंभकर्णानं पाहिला, कुंभकर्ण सांगितला, अरे एवढ्या भक्तीच्या लाटेमध्ये नाचणारा कोण आहे? उडवा त्याच्या हातामध्ये असणारी धर्माची पताका उडवा. कुंभकर्णानं आपल्या असणाऱ्या नावाच्या दैत्याला सांगितलं, हे जा, तो असणारा तो भगवंताच्या नामाची पताका घेणारा तो कोण आहे ना, त्याची भगवा पताका करा, उलथून टाका. त्या असणाऱ्या दासत्वानं काय केलं? धनुष्य बाण घेतलं. धनुष्य बाणाच्या वेगाने असणाऱ्या त्या असणाऱ्या गंधमादनाच्या हातामध्ये जी भगवा पताका होती का, ती भगवा पताका केली कापली. पण हनुमंतरायाने आणि सुग्रीवाने सांगितलं, हे गंधमादना, अरे नाचतोस काय? वरती बघ, विश्वाच्या मालकाचं प्रतीक तुझ्या हातात आहे. त्यावेळेस गंधमादनानं वरती पाहिलं तर काय? त्या असणारा भगवा ध्वज तिथं दिसला नाही. विचार केला नाही. तीच काठी अनुकारकोची आपल्या बारगाडीत रोवली, रक्तबंबा झाली आणि असणाऱ्या सुग्रीवाच्या कमरेचा जो पांढरा शेला होता का, त्या बारगाडीला लाल केला आणि तीच परत असणारा कापड लाल बुंद करून धर्माची पताका तयार करणारा तो गंधमादन होता. म्हणून विश्वामध्ये
आता झेंडे धरणारे भरपूर झालेत, त्याच्या खालचे भरपूरच झालेत. म्हणून विश्वामध्ये वारकऱ्यांनी तरी सुद्धा दुसरा कोणता झेंडा न हातात घेता एकच हातात घ्यायचा, काय? विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. आपण फक्त एक झेंडा घ्यायचा, कोणता? ज्ञानोबा माऊली तुकाराम. म्हणा म्हणा म्हणा, ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम, हो तुकाराम तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो ज्ञानोबा माऊली तुकाराम. त्या भगवंताच्या नामाच्या असणाऱ्या नामचिंतन आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे. पण त्यासाठी तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये काय पाहिजे? दया पाहिजे. म्हणून माझे ज्ञानोबा सांगतात, दया ते धर्मू, धर्म ते सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू. असे जैसा त्याच्यासारखा दुसरा जगात कोणी श्रीमंत नाही. पण विश्वाच्या मालकापुढं आज नागनाथाच्या माझं पहिलेच प्रवचन तुमच्या असणाऱ्या या नगरीमध्ये विश्वाच्या मालकाचं अधिष्ठान, विश्वाच्या मालकाचा असणारा तो नामाचा, तो चिंतनाचा सोहळा गेली 20 वर्ष आपल्या गावात चाललाय, तो हजारो वर्ष चालावा अशी विश्वाच्या मालकाकडे मी काय करतो? प्रार्थना करतो. आणि माझ्या वाणीला मी काय करतो? शांतता करतो. म्हणून माझ्या झालेल्या सेवेला मुखातून जर चुकीचा शब्द गेला असेल, कुणाच्या अंतःकरणाला शब्द लागले असेल, तर तुमचं लेकरू म्हणून मोठ्या अंतःकरणाने मला माफ करा. पण माझ्या ज्ञानोबारांच्या घेतलेली जी ओवी आहे त्या ओवीवरती माझ्या अल्पबुद्धीने मला जेवढं बोलता आलं तेवढं बोलण्याचा मी प्रयत्न केला. पण यदाकथित जर कुणाचा अंतःकरण जर तुटलं असेल तर तुमचं लेकरू म्हणून मोठ्या अंतःकरणाने मला माफ करा. आणि माझ्या मी झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. टाळा टाळा टाळा.